ओम दिगंबराय नमः। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा। त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका। त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या। तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे। तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे। म्हणून मित्रांनो, स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आता श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे। म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा। कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर। माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर। म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढे तुम्हाला झुकावंच लागतं, कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते। शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही। म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते। मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे। धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा। हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही। हे कलियुग आहे मित्रा, इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे। लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात। भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे। जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नव्हे एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो। इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे, यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील यांची उत्तरं नक्कीच मिळतील। वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही। माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो। मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात। दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही। जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते। कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते। मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं, धन्य ती स्त्री तिला दोन्ही जमतं आणि अशा या स्त्रीचा पण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे। म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाड मानाचा मुजरा आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे। त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचार सुद्धा। नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही। भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सार जगणंच राहून जाईल। परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात
आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढं जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे. आणि तसंच स्वामीही आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तरी ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरु किल्ली आहे. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण
विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते आपण कधीही अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका, कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज.
गरज संपली की नातं संपून जातं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात, म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका, कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात. आणि गरिबीच्या घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे, कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मानपान धाव लागतो. मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो वा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्त्वाची नाही, मनस्थिती महत्त्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये, कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्या जवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचं औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते
आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे, आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो, आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा. जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही, आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे. कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती, आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात, आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, हेही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो, आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठेतरी चुकतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं, आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो, आणि आपण मनापासून कष्ट करत असतो, आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण
कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 मध्ये तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं. तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे. लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात, मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत. प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येक जण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरीही आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधी तर चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची.
समजत तर असते सगळे नीट नाही आहे, पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्वाचे पाहिजे ना. कधी कधी अभिमानाची नाही तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. पण प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना भजायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींची भक्ती करणं आपलं काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे असं फक्त जीवनात लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींची आपण भक्ती करता करता नक्कीच आपण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवल्याही पाहिजे. म्हणून वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं मूल्य हे वेगळं असतं आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जमिनीचे व्यवहार करणाऱ्या माणसाचं उदाहरण लक्षात ठेवा. या वस्तूचं मूल्य वाढवण्यासाठी मी काय करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या दृष्टीनं कल्पनाशक्तीला चालना द्या. कुठल्याही वस्तूचा, मग ती जमीन असो, तुमच्या घरातील एखादी खोली असो, तुमचं राहतं घर असो किंवा मग तुमचा व्यवसाय असो, उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो यावर तिचं मूल्य ठरत असतं. 2 म्हणजे माणसांचं मूल्य वाढवण्याचा तुम्ही सराव नक्कीच केला पाहिजे. सराव यशाच्या पायऱ्या जसं तुम्ही चढत जाता तसतसं तुमचं काम लोकांचा विकास करणं या स्वरूपाचं होत जातं. माझ्या हाताखालच्या लोकांचं मूल्य वाढवण्यासाठी मी काय करू शकतो, ते अधिक परिणामकारक ठरण्यासाठी मी काय करू शकतो असे प्रश्न स्वतःला विचारा आणि कुठल्याही व्यक्तींमधील सर्वोत्तम क्षमतेला व उपयोगात आणण्यासाठी तिच्यात सर्वोत्तम काय आहे याची कल्पना करणं आवश्यक आहे. स्वतःचं मूल्य वाढवण्याचा सराव करा. रोजच्या रोज स्वतःचा शोध घ्या आणि स्वतःला अधिक मूल्यवान करण्यासाठी मी आज काय करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही आत्ता आहात तसे नाही तर भविष्यात काय होऊ शकतं याचा मात्र चित्र मनामध्ये उभं करा. आणि हे केलं तर तुमचं संभाव्य वाढेल व मूल्य प्राप्त करण्याचे नेमके मार्ग तुमचे मोकळे होतात. आणि एक लक्षात घ्या की भरपूर काही गोष्ट या तुम्ही उभे करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून हे केलं तर तुमचं भरपूर काही यात नुकसान तर होणार नाही, पण तुम्हाला यातून धडे तर नक्कीच मिळतील. आणि प्रयत्न करून पहा. आपण आपला उत्तराधिकारी कसा निवडला हे मला एकदा एका माध्यम आकाराच्या 60 कर्मचारी असलेल्या छापखान्याचा मालक व्यवस्थापकानं सांगितलं. सुमारे 5 वर्षापूर्वी आमच्या लेखा आणि प्रशासन विभागांचा प्रमुख म्हणून मला एक अकाउंटंट हवा होता. त्या पदासाठी मी ज्याची निवड केली होती तो फक्त 26 वर्षाचा तरुण होता. छपाई व्यवसायासाठी त्याला काहीही माहिती नव्हती, पण त्याच्या पूर्वानुभवावरून तो एक चांगला हिशोबणी असल्याचं दिसत होतं. साधारण 1.5 वर्षापूर्वी मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा त्या तरुणाला आम्ही आमच्या कंपनीचा अध्यक्ष आणि सरस व्यवस्थापक बनवलं. आता मागे वळून पाहिलं तर त्या तरुणाला या पदाच्या इतर इच्छुकांपेक्षा सरस ठरवणारा एक विशेष गुण दिसून येतो. हिशोब ठेवणं आणि चेक फाडणं एवढ्यापुरता मर्यादित न राहता त्या तरुणाला संपूर्ण कंपनीच्या कामकाजाचं आणि मनापासून असं आणि कृतीशील त्याला एवढ्यापुरतं मर्यादित न राहता मग भरपूर काही मनापासून आणि कृतीशील रस होता. मग इतर कर्मचाऱ्यांना मदत करण्याची एकही संधी तो सोडत नसे. आमच्याकडे काम सुरू केल्यावर पहिल्याच वर्षात आमचे काही लोक नोकरी सोडून गेले. कमीत कमी खर्चात कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर फायदे देण्याची एक योजना घेऊन हा तरुण तेव्हा माझ्याकडे आला. यामुळे कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाण निश्चित कमी होऊ लागलं असा विश्वास त्यानं मला दिला. आणि खरोखरच नक्कीच तसं झालं. त्यानं इतरही अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे त्याचं खातच नाही तर सगळ्या कंपनीला खूप फायदा झाला. एकदा आमच्या निर्मिती विभागातील काम आणि खर्चाचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला आणि $30,000 गुंतवणूक करून आम्ही जर नवीन यंत्रसामग्री घेतली तर त्यामुळे कसा फायदा होईल हे त्यानं मला पटवून दिलं. आणखी एकदा आमची विक्री एकदमच थंडावली होती. मला विक्रीच्या कामाबद्दल फारशी माहिती नाही, पण मी मदत करण्याचा प्रयत्न इच्छितो करतो आणि असं म्हणत तो आमच्या विक्री व्यवस्थापनाकडे आला आणि त्यांची खूपच खरंच मदत झाली. त्याच्या काही चांगल्या कल्पना आम्हाला अधिक काम मिळवण्यास कारणीभूत ठरल्या. नवीन कोणी कर्मचारी कामावर रुजू झाला
की हा त्याला आमच्या वातावरणात रुळायला मदत करायला हजर असायचा. कंपनीच्या एकंदर कामकाजातच त्यानं मनापासून रस घेतला. मी निवृत्त झाल्यावर कंपनीचा कारभार हातात घेण्यासाठी तो एकमेव सुयोग्य माणूस होता. अर्थात त्यानं कुठल्याही बाबतीत माझ्यावर अधिक्षेप केला नाही. तो लुगावाड्या नव्हता आणि त्याचा आक्रमकपणा नकारात्मक नव्हता. त्यानं लोकांच्या पाठीत खंजीर खुपसले नाहीत की त्यांना हुकूम देत तो कधी फिरला नाही. तो फक्त मदत करायचा. कंपनीच्या कुठल्याही छोटीशी गोष्ट जणू आपला संबंध आहे असं तो वागायचा. कंपनीचा कारभार त्यानं अंगावर घेतला होता आणि आपण सर्वांनी या तरुणाकडून हा धडा घ्यायला हवा. मी माझं काम करतोय ना, मग पुरे. ही मानसिकता लघु आणि नकारात्मक विचार करण्याची आहे. भव्य विचार करणारे स्वतःला सांघिक प्रयत्नांतले भागीदार समजतात. ते वैयक्तिकरित्या नव्हे तर संघाबरोबर यशस्वी किंवा अयशस्वी होतात. प्रत्यक्ष आणि तत्कालीन फायदा किंवा मोबदला नसताना देखील ते शक्य त्या मार्गानं मदत करतात. आपल्या ख्याताव्यतिरिक्त इतर समस्यांकडे पाठ फिरवणाऱ्या आणि ती माझी समस्या नाही, ज्यांची आहे त्यांनी काळजी करावी असं म्हणणाऱ्यांकडे उच्च नेतृत्व पदासाठी लागणारी मानसिकता नसते. आणि भव्य विचार करण्याचा सराव करा. कंपनीचं हित आणि तुमचं हित वेगळं वेगळं समजू नका. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांपैकी कंपनीच्या भल्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ रस असणारी लोक फार थोडे असतात. पण भव्य विचार करणारे, या संज्ञेस पात्र ठरणारे लोक शेवटी संख्येनं थोडेच असतात. याच थोड्या लोकांना मग सर्वाधिक जबाबदारीच्या आणि सर्वाधिक पगाराच्या पदांच्या रूपानं फळ मिळतं. खूप सामर्थ्य आणि क्षमता असलेले लोक छोट्या छोट्या आणि फालतू गोष्टींना त्यांच्या यश मिळवण्याच्या मार्गातील अडथळे बनू देत नाहीत. अशा लोकांची 4 उदाहरणं आता आपण पाहूया. चांगलं भाषण देऊ शकण्यासाठी काय करावं लागतं. आता सभेत सुंदर भाषण देण्याची क्षमता आपल्यात असायला हवी असं जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं. पण बहुतेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही, हेही खरं आहे. सभेसाठी हंबेलडी उदाहरणेच जास्त असतात. आणि मग असं का असतं याचं कारण अगदी साधं आहे. बोलताना बहुतेक लोक मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सोडून बारीक सारीक बाबींवर लक्ष द्यायला केंद्रित करत असतात. मला ताट उभं राहायचंय, लक्षात ठेवलं पाहिजे. नसत्या हालचाली आणि हातवारे टाळले पाहिजेत. श्रोत्यांच्या आपल्या हातातला कागद दिसता कामा नये. बोलताना व्याकरणाच्या चुका नकोत. आपली वेशभूषा नीट नेटकी असायला हवी. आवाज खणखणीत हवा पण कर्कशपणा नको. इत्यादी अनेक सूचना भाषणांची पूर्वतयारी करत असताना लोक मनाशी घोकत असतात. प्रत्यक्ष बोलायला उभं राहिल्यावर होतं काय की त्यांना भीती वाटायला लागते. करायच्या आणि नाही करायच्या गोष्टींची ही भली मोठी यादी डोक्यात फेर धरून बसलेली असते. त्यामुळे बोलताना भाषणाऐवजी आपलं काही चुकत तर नाही ना या भीतीमुळे ते गोंधळून जातात. आणि थोडक्यात काय तर भाषणाचा बोजवारा उडतो. आणि या अपयशाचं कारण म्हणजे चांगल्या वक्त्याच्या लहान सहान आणि तुलनेनं बिनमहत्वाच्या कुंब्यावर लक्ष केंद्रित करून त्याला चांगला वक्ता ठरवणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष. मग चांगल्या वक्त्याजवळ असणारी मोठी आणि म्हणून महत्वाची गोष्ट म्हणजे जो ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाचं उत्तम ज्ञान आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची तीव्र इच्छा असते. वक्ता ताट उभा राहिला होता की नाही किंवा त्याच्या बोलण्यात व्याकरणाच्या चुका होत्या की नाही या गोष्टीवरून त्याची परीक्षा होत नसते. त्याला मांडावेसे वाटणारे मुद्दे श्रोत्यांपर्यंत पोहोचले की नाही हे महत्वाचं असतं. बहुतांश नावाजलेल्या वक्त्यांमध्ये उलट पक्षी काही ना काही छोटे दोष असतात. काहींचा तर आवाजही कानाला गोड वाटत नाही. हे करा आणि ते करून बघा अशा प्रकारच्या गोष्टींवरून परीक्षा केली तर अनेक मोठमोठे आणि लोकप्रिय वक्ते त्यात स्पेशल नापास होतील. पण या यशस्वी वक्त्यांकडे एक गोष्ट मात्र समान असते. त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काहीतरी असतं आणि लोकांनी ते ऐकावं याची दुर्गम इच्छा त्यांना असते. किरकोळ बिन महत्वाच्या गोष्टींना चांगला वक्ता बनण्याच्या तुमच्या मार्गात येऊ देऊ नका. आणि दुसरं म्हणजे भांडण कशामुळे होतात. आता भांडण खरोखर नेमकी कशामुळे होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शेकडा किंवा 99 वेळा भांडणाची सुरुवात छोट्या किरकोळ कारणामुळे होत असते. कुणी महाशय अमळ थकून भागून आणि किंचित चिडचिड होऊन घरी येतात. आजचे जेवण त्यांना फारसं आवडत नाही म्हणून ते नाक मुरडून त्याबद्दल तक्रार करतात. त्यांच्या बायकोचाही आजचा दिवस फार काही चांगला गेलेला नसतो. त्या उसळून म्हणतात पैसेही वाचवायचे आणि रोज सामग्र संगहित स्वयंपाकही करायचा. हे कसं शक्य आहे? किंवा नवी शेगडी आणली तर मीही चांगला स्वयंपाक करू शकते म्हटलं. नवरोबांना हा टोमणा चांगलाच लागतो, तेही मग हल्ला चढवतात. प्रश्न पैशांचा नाहीये
त्यात अधिक चांगलं तू करू शकत नाहीस हेच खरं. आणि मग हे असंच वाढत जातं. युद्धविराम होण्यापूर्वी दोन्ही पक्ष नाही नाही ते बोलून घेतात आणि सासू सासरे, शरीरसुख, पैसा, लग्न आधीच्या आणि नंतरची वचनं आणि असेच इतर सर्व विषय त्यात येऊन जातात. युद्ध कालांतराने थांबतं, पण दोन्ही पक्ष उदास, तणावपूर्ण अवस्थेत आपल्या जखमा चाटत बसतात. कुठल्याच विषयाला पूर्ण विराम मिळाला नसल्यानं पुढची लढाई अधिक तीव्र होण्यासाठी दोन्हीकडे अधिक गोळा बारूद जमा होतं आणि छोट्या छोट्या गोष्टी आणि संकुचित विचारवादाला जन्म देत असतात. त्यामुळे भांडण टाळायचे असतील तर नंतर संकुचित विचार करणं नक्कीच सोडून द्या. या संदर्भात हमखास उपयोगी पडणारे एक तंत्र आहे. तक्रार करण्यापूर्वी किंवा समोरच्या व्यक्तीवर दोषारोप करण्यापूर्वी, तिच्यावर ठपका ठेवण्यापूर्वी किंवा स्वतःच्या बचावासाठी प्रतिहल्ला चढवण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का? बहुतेक वेळा ती गोष्ट महत्त्वाची नसतेच, त्यामुळे तुम्ही भांडण नक्कीच टाळू शकाल. मग त्यानं घर आवरलं नाही, टूथपेस्टचं झाकण लावलं नाही का, वा त्याला घरी यायला उशीर झाला, हा खरोखरच काय मोठं बिघडलं? त्यानं थोडेसे पैसे इकडे तिकडे खर्च केले किंवा मला न आवडणाऱ्या व्यक्तींना घरी बोलावलं, तर त्या गोष्टीला खरोखरच किती महत्त्व द्यायचं असे हे खरंच आवश्यक आहे का? ही गोष्ट तेवढी महत्त्वाची आहे का? हे प्रश्न घरात चांगलं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं जादूच्या कांडीसारखं काम करतात. ऑफिसमध्ये ही तंत्र उपयोगी ठरतं. रस्त्यानं जाताना दुसऱ्या गाडीवाल्याच्या तुम्हाला मागं टाकलं तर केव्हाही ते तंत्र उपयोगी ठरतं. कलह निर्माण करू शकणाऱ्या जीवनातल्या कुठल्याही परिस्थितीत हे तंत्र काम करत असतं. म्हणून ऑफिसमध्ये लहान केबिन मिळाली, मग त्याने आपल्याला काय फरक पडला पाहिजे? त्याने आपल्याला काही फरक न पडला पाहिजे आणि आपण स्वतःला छोटे तर अजिबात समजले नाही पाहिजे. बोलताना अडखळणं हा सुद्धा बारीक तपशिलाचा भाग आहे. आता विक्री व्यवसायात असलेल्या माणसाकडे खरोखर महत्त्वाचे असलेले गुण असतील तर त्याचा वाचा दोष, तोतरेपणा देखील निव्वळ एक तपशिलाचा भाग होता. मग एका विक्री अधिकाऱ्यानं मला या संबंधीचा एक किस्सा सांगितला. माझ्यासारखं विक्री अधिकारी असलेला माझा एक मित्र आहे. त्याला लोकांची थट्टा करण्याची खूप सवय आहे. या थट्टेचं कधी कधी हसू सुद्धा येत नाही, पण हा पट्ट्या ते करतच असतो. काही महिन्यापूर्वी एक तरुण मुलानं माझ्या मित्राला फोन करून त्याच्याकडे विक्री विभागात नोकरी आहे का याबद्दल चौकशी केली. त्या तरुणाच्या बोलण्यातून तोतरेपणा होता आणि ते पाहून माझ्या मित्रानं माझी थट्टा करायचे ठरवलं. त्याने त्या तरुणाला सांगितलं की त्याच्याकडे तर सध्या जागा नाही, पण एका मित्राच्या म्हणजेच कंपनीत अशी एक जागा आहे. मग त्यानं मला फोन करून त्या मुलाबद्दल सांगितलं आणि त्याची अशी काही तारीफ केली की मला काही शंका आली नाही. मी म्हणालो, ठीक आहे, पाठवून दे त्याला माझ्याकडे. लगेच सुमारे अर्धा तास तो मुलगा माझ्याकडे आला आणि त्याला पहिल्या 2-3 वाक्यातच माझा मित्र त्याला माझ्याकडे पाठवण्यास आतुर का झाला होता ते मला समजून चुकलाय. मग माझं नाव हे श्री अमुक यांनी मला तुमच्याकडे नोकरी करता पाठवलाय असं तो बोलू लागला. त्याच्या जवळजवळ प्रत्येक शब्द अडकत होता. मी मनाशी म्हटलं, या माणसाला 1 रुपया देऊन रस्त्यावर पाठवलं आणि ते नाणं 90 पैशांनी विक म्हटलं तरी याला ते जमणार नाही. मग माझ्या मित्राचा प्रचंड राग आला होता, पण या मुलाची मनापासून किंवही आली. म्हणून मी ठरवलं की मग त्याला कामावरून न जाऊ देणं शक्यताच नाही आणि शक्यनाचं एखादं चांगलंसं कारण सापडेपर्यंत निदान काही जुबबी प्रश्न विचारण्यास काही हरकत नाही. विचार एवढा आला आहे तर. आम्ही बोलायला लागल्यावर मात्र माझ्या ध्यानात आलं की हा मुलगा काहीही भावळट नाहीये. तो हुशार होता, चांगला बोलत होता, पण त्याचा तोतरेपणा मात्र मी दृष्टीआड करू शकत नव्हतो. अखेर शेवटचा एक प्रश्न विचारून मी त्याला मुलाखत संपवावी विचारानं मी म्हणलो, तू विक्री व्यवसायात यशस्वी होशील असं तुला का वाटतं? मग मी कुठलीही गोष्ट पटकन आत्मसात करू शकतो असं तो तोत्र बोलू लागला. मला जनसंपर्क करायला आवडतो आणि मला खूप पैसा मिळवायचा आहे आणि माझ्यात वाचा दोष आहे, पण मला त्रास हा होत नाही तर लोकांना का व्हावा असं तो म्हटला. मग त्याच्या उत्तरावरून मला समजलं की विक्री व्यवसाय करू शकण्यासाठी लागणारे महत्त्वाचे गुण त्याच्याजवळ होते. त्या क्षणी मी त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सांगतो तो खरोखरच छान काम करतोय. वाचाडपणाच्या व्यवसायात देखील मोठे गुण जवळ असले तर वाचादोष हा निव्वळ एक तपशिलाचा भाग ठरतो, हेही खरं आहे. म्हणून संकुचित विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी खालील 3 गोष्टी नक्कीच करा. तुम्ही दृष्टी उच्च ध्येयावर ठेवा आणि गिराईक गमावल्यानंतर आपल्या व्यवसायाला त्या गिराईकाला तो चूक होता हे शेवटी मी पटवून दिलंच असं सांगणाऱ्या विक्री प्रतिनिधीसारखं आपणही बरेचदा वागत असतो. विक्री व्यवसायात मोठं ध्येय आणि ते विक्री करण्याचं, बोलण्याचं, जिंकण्याचं नव्हे तर विवाह संबंधात शांती, आनंद व समाधान मिळवणं हे उच्च ध्येय आहे आणि भांडणात विजय मिळवणं नाही. कर्मचाऱ्यांबरोबर काम करण्याच्या बाबतीत मोठं ध्येय आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास घडवून आणणं आणि मग बारीक सारीक चुकांचं भांडवल करून अंकान तांडव करणं नाही.
आणि शेजार धर्मामध्ये परस्परांविषयी आदरभावना आणि मैत्री हेच उच्च ध्येय असतं. त्याचा कुत्रा अधूनमधून रात्री उंटून भुकतो म्हणून त्या कुत्र्याची रवानगी महापालिकेच्या कोंडवण्यात करणे हे काही ध्येय नाही. सैनिकांच्या भाषेत सांगायचं तर मग प्रसंगी छोटी मोठी लढाई हरून युद्ध जिंकणं हे तसल्या लढाईत जिंकून युद्धात पराभव स्वीकारण्यापेक्षा केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे. तुमची दृष्टी मोठ्या गोष्टींवर ठेवण्याचा निर्धार करा. ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा आणि नकारात्मकरित्या उत्तेजित होण्याआधी मी एवढा त्रास करून घेण्याएवढी ही बाब महत्वाची आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा. आणि क्षुल्लक गोष्टींमध्ये निराश होणं टाळण्यासाठी यापेक्षा अधिक चांगलं औषध दुसरं कोणतंच नाही. ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का हा प्रश्न विचारून जर एखाद्या अप्रिय प्रसंगाला आपण सामोरे गेलो तर 90% भांडण आणि वाद सुरू होण्याआधी नक्कीच संपून जातील. आणि क्षुल्लक गोष्टींच्या जाळ्यात सापडू नका. भाषण करताना, समस्या सोडत असताना, आपल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देताना ज्या गोष्टी खरोखर महत्वाच्या आहेत त्यांच्यामुळे योग्य परिणाम खरोखरच होईल अशा गोष्टींकडेच ध्यान पुरवा. आणि वावरच्या अडचणींमुळे गुरफटून जाऊ नका. महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे विचार भव्य आहेत की संकुचित हे जाणण्यासाठी ही चाचणी तुम्ही नक्कीच केली पाहिजे. खाली दिलेल्या तक्त्यात पहिल्या स्तंभात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या परिस्थिती दिल्या आहेत आणि मधल्या आणि उजवीकडच्या स्तंभात अनुक्रमे संकुचित आणि भव्य विचार करणारे लोक त्या परिस्थितीकडे कशा प्रकारे बघतात ते दिलं आहे. स्वतःचा विचार करून ठरवा तुम्हाला कुठला विचार तुमच्या इस्पिताकडे नेईल आणि संकुचित की मग भव्य. लक्षात ठेवा, भव्य विचार करणं कुठल्याही परिस्थितीत फायदेशीर ठरतं. स्वतःबद्दल हीन बोलू नका. स्वतःचं अवमूल्यन करण्याच्या वाईट सवयींवर मात करा. तुमच्या चांगल्या जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला वाटतं यापेक्षा तुम्ही खूपच चांगले आहात. भव्य विचार करण्याच्या लोकांची भाषा बोला आणि मोठे चमकदार आनंददर्शक शब्द वापरा. त्यातून विजय, आशा, आनंद, समाधान व्यक्त होईल असे शब्द उपयोगात आणा. आणि अपयश, पराभव, दुःख अशांसारख्या भावना निर्माण करणारे शब्द नक्कीच तुम्ही टाळले पाहिजे. आपल्या दृष्टीचा पल्ला वाढवा. आता काय आहे तेवढंच बघू नका. भविष्यात काय होऊ शकेल याकडे दृष्टी ठेवा. व्यक्ती, वस्तू आणि तुम्ही स्वतः याची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाबद्दल सर्व समावेश दृष्टी मिळवा आणि तुमचं आत्ताचं काम महत्वाचं आहे असा मनापासून विचार करा. तुमच्या सध्याच्या कामाबद्दल तुम्ही काय करत आहात आणि विचार करता यावर तुमची बढती आणि जबाबदारीचं काम करण्याची संधी ही अवलंबून असते. आता परिस्थिती आपण जाणून घेऊ की हात खर्चाला मिळणारे पैसे आहेत. आता संकुचित विचार करणारे लोक काय विचार करतील? खर्चात कपात करून आपली कमाई वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि भव्य विचार करणारी पद्धत काय आहे तर विक्री वाढवण्याद्वारे स्वतःची कमाई वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतील. प्रगती, आता लोकांना कामावरून काढून टाकणं किंवा जैसे ते परिस्थितीवर जास्त विश्वास असा संकुचित विचार आहे. विस्तार करण्यावर विश्वास आहे असा मग भव्य विचार आहे. आणि या विचारांमध्ये नक्कीच फरक आहे. आणि तुम्ही मग संकुचित विचार करता की तुम्ही भला मोठा भव्य विचार करता हे तुम्ही ठरवायला हवे. मोठा विचार करा आणि मोठे व्हा असं ते सूत्र नक्कीच आहे. म्हणून सृजनात्मक विचार कसा करावा, सर्जनशील स्वप्न कशी पाहावीत ते नक्कीच तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. सृजनात्मक विचार म्हणजे काय या संबंधीची एक सर्वसाधारण चुकीची कल्पना आहे ती आधी दुरुस्त करूया. फक्त विज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि लेखन या गोष्टींचा सृजनशीलतेशी संबंध असतो असा तर्कदृष्ट विचार सर्वत्र प्रचलित आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या मते सृजनात्मक विचार म्हणजे विजेचा अथवा पोलिओवरच्या लसीचा शोध, एखादी कादंबरी लिहिणं वा रंगीत दूरचित्रवाहिनीचा शोध घेणं यासारख्या मानवी सिद्ध म्हणजे सृजनात्मक विचारांचा आविष्कार आहे. हे तर खरंय, पण अंतराळाचं गूढ उकलण्याच्या दिशेनं टाकलेलं प्रत्येक पाऊल हे सृजनात्मक विचारांचा परिपाकच यातही शंका नाहीच. पण सृजनात्मक विचार काही विशिष्ट विषयांसाठीच आवश्यक असतात किंवा अतिबुद्धिमान लोकांपुरतेच ते मर्यादित असतात असं मात्र मुळीच नाही. मग सृजनात्मक विचार म्हणजे नेमकं काय? कमी उत्पन्न असलेलं एक कुटुंब त्यांच्या मुलाला एका चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं काही एक योजना बनवत असेल तर ते सृजनात्मक विचार करणं होईल. एखादं कुटुंब त्यांच्या गल्लीतल्या ओसाड जमिनीच्या तुकड्याचा कायापालट करून तिथे एक सौंदर्य स्थळ उभं करत असेल तर मग ते सृजनात्मक विचार करणं होईल. मंदिरात प्रवचनादी विविध बोधपर उपक्रम आयोजित करून अधिकाधिक भाविकांच्या देवाच्या दारी येण्यास प्रवृत्त करणारा एखादा पुजारी सृजनात्मक विचार करत असतो. कामकाजाच्या नोंदणीसाठी पद्धत सुलभ करणं आणि अवघड गिरायकाला आपला माल विकणं, असं मुलांना चांगल्या कामात गुंतवणं
आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाची आवड निर्माण करणं किंवा एखादं हमखास येणारं आणि होणारं भांडण टाळण्यास यशस्वी होणं, ही सर्व आपल्या दैनंदिन जीवनातल्या सृजनात्मक विचारांची उदाहरणं आहेत. थोडक्यात काय तर कुठलीही गोष्ट करण्याच्या नवनवीन आणि सुधारित पद्धती शोधून काढणं आणि सृजनात्मक विचार करणं होय. घर, ऑफिस, समाज अशा कुठल्याही ठिकाणी यश मिळवायचं असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं काम कसं होऊ शकेल याचे मार्ग शोधून काढणं आवश्यक आहे. आता सृजनात्मक विचार करण्याची आपली क्षमता विकसित आणि अधिक बळकट करण्यासाठी आपण काय करू शकतो ते बघा. पहिली पायरी, कोणतीही गोष्ट करताना ती करता येणं शक्य आहे असा विश्वास मनात बाळगा. काहीही करताना ते करता येणं शक्य आहे असा विश्वास बाळगणं भरपूर काही तुम्ही आवश्यक तुमच्यासाठी असतं. हे एक मूलभूत सत्य आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही करता येण्याजोगी आहे याचा विश्वास मनात असेल तर मग त्याचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीनं मन कामाला लागतं. हे लक्षात ठेवा. माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सृजनात्मक विचारांचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी सहसा एक उदाहरण देत असतो असे लेखक म्हणतात. आणि मी त्या विद्यार्थ्यांना विचारतो, पुढच्या 30 वर्षामध्ये तुरुंग ही संस्था मोडीत काढणं शक्य आहे असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं? बहुतेक वेळा असं होतं की ती मंडळी ऐकून गडबडून जातात. ऐकलं ते बरोबर आहे का असा संशय त्यांना येतो आणि मग आपण काहीतरी भन्नाट कल्पना ऐकतो आहोत अशा विचारात ती पडतात. मग थोडं थांबून तोच प्रश्न पुन्हा विचारतो, पुढच्या 30 वर्षामध्ये तुरुंग ही संस्थाच मोडीत काढणं शक्य आहे असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं? मी विनोद करत नाहीये. यासाठी खात्री पटल्यावर कुणीतरी उचलून मला म्हणतो, सगळे खुनी, चोर आणि बलात्कारी मोकळे सोडावेत असं तुमचं मत आहे की काय? याचा अर्थ तुम्हाला कळतोय तरी काय? मग तसं झालं तर आपण कुणी सुरक्षित राहणार नाही. छे, तुरुंग व्यवस्था असलीच पाहिजे. त्यानंतर सगळेच तुटून पडतात. तुरुंग शिक्षक राहिले नाहीत तर सगळी व्यवस्थाच कोलमडून जाईल. काही लोक जन्मताच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. उलट मी तर म्हणेन की आपल्याला अधिकाची तुरुंगाची गरज आहे. आणि आजच्या वर्तमानपत्रातील ती खुनाची बातमी वाचलीत? मग अशा पद्धतीनं तो गट मला तुरुंग व्यवस्था हा राहायला हवी याबद्दलची सबब कारण सांगत राहतो. मग एका माणसानं असंही सुचवलं की पोलीस आणि तुरुंग रक्षकांना काम मिळावं यासाठी तुरुंग राहिलेच पाहिजेत. त्या गटाला साधारणतः 10 मिनिटे तुरुंगाची गरजा का मिटवता येणार नाही हे सिद्ध करण्यासाठी मी देतो. आणि मग मी त्यांना म्हणतो, आता मी काय म्हणतो ते ऐका. तुरुंग व्यवस्था मोडीत काढण्याचा हा प्रश्न मी एक मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरला होता. तुरुंग व्यवस्थेविषयीची गरज मिटणं शक्य नसण्याची अनेक कारणं तुमच्यापैकी प्रत्येकानं मला सांगितली आहे. आता कृपया एक काम करा. तुरुंग व्यवस्था मोडीत काढणं शक्य आहे असा विश्वास निर्माण करता येतो का ते बघा आणि जरा प्रयत्न करा. मग या प्रयोगमागाची भावना स्वीकारत तो गट या गोष्टीला तयार होतो. ठीक आहे, फक्त गंमत म्हणूनच नाही बरं का. मग मी विचारतो, आता तुरुंग व्यवस्था मोडीत काढणं शक्य आहे असं गृहीत धरलं तर मग त्याला सुरुवात आपण कुठून करू शकतो? सुरुवातीला या संबंधीच्या सूचना हळूहळू येतात आणि कुणीतरी जरासं अडखळत म्हणतो, युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू केली तर कदाचित गुन्हेगारी कमी करणं शक्य होईल. आणि मग थोड्याच वेळात 10 मिनिटापूर्वी या कल्पनेच्या ठामपणे विरोधात असलेला तो गट उत्साहाने या बाबतीत कामाला लागतो. आणि गरिबी आधीच हटवली पाहिजे आणि बहुतांश गुन्हेगार कमी उत्पन्न गटातून येत असतात. म्हणून प्रत्यक्ष गुन्हा करण्यापूर्वीच संभाव्य गुन्हेगार ओळखण्याच्या दृष्टीनं संभवत आणि संशोधन करण्याची गरज आहे. आणि काही विशिष्ट प्रकारचे गुन्हेगार सुधारण्यासाठी सुयोग्य पद्धतींचा विकास करायला हवा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि असलेल्या कर्मचारी वर्गाला सुधारणेच्या सकारात्मक पद्धती शिकवायला हव्यात. तुरुंग व्यवस्था संपवण्याचं उद्दिष्ट मग गाठण्यात सहाय्यभूय ठरतील. आणि अशा एक 78 विवशिक्त कल्पनांपैकी या काही कल्पना वागणी देखील इथं दिल्या आहेत. मग एखादी गोष्ट करता येण्याजोगी आहे याचा विश्वास मनात असेल तर मग त्याचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीनं मन कामाला नक्कीच लागत असतं. आता या प्रयोगाचं सार एवढंच की एखादी गोष्ट करता येणं अशक्य आहे याचा विश्वास मनात असेल तर मग ती गोष्ट सिद्ध करण्याच्या कामाला लागतं. पण एखादी गोष्ट करता येण्याजोगी आहे असा तुमचा अगदी मनापासून विश्वास असेल तर तुमचं मन तुमच्या बरोबरीनं कामाला लागतं आणि मार्ग शोधण्यास तुम्हाला मदत करत असतं. एखादी गोष्ट करता येण्याजोगे हा विश्वास सृजनात्मक मार्ग शोधण्याला चालना देतो. आणि एखादी गोष्ट करता येणे अशक्य आहे असा विश्वास म्हणजे विध्वंसक विचार करणं होय. आणि ही गोष्ट लहान मोठ्या सर्वच परिस्थितींना लागू आहे. जगात चिरकाल टिकणारी शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते यावर मनापासून श्रद्धा असलेले राजकारणी त्या कार्यात अपयशी ठरणार,
कारण जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सृजनात्मक मार्ग शोधण्याच्या दृष्टीनं त्यांच्या मनाची कवाडं बंद असतात आणि उद्योगधंद्यांमधील मंदी अटळ आहे आणि असा विश्वास असणारे अर्थशास्त्रज्ञ या साखळीला तोडण्याचे सृजनात्मक मार्ग विकसित करणं कठीण आहे. याच प्रकारे शक्य आहे असा विश्वास असेल तर मग एखाद्या व्यक्तीला आवडून घेण्याचे मार्ग शोधून तुम्हाला शक्य आहे. म्हणून तुमच्या खाजगी समस्यांचं समाधान शोधणं शक्य आहे असा विश्वास असेल तर तुम्ही ते शोधून काढाल. आणि तुमच्या मनात असलेलं नवीन आणि मोठं घर घेणं शक्य आहे असा विश्वास असेल तर तुम्हाला हे शक्य नक्कीच होऊन जाईल. श्रद्धा बाळगा. मग तुम्ही सकारात्मक विचार करायला लागलात व तुमच्या मनाला सिद्ध संधी दिलीत तर ते मार्ग शोधून काढेल. आणि जिच्यात अनेक भवितव्य लोक आहेत आणि अशी नोकरी शोधण्यात मला मदत करा अशी विनंती घेऊन एक तरुण साधारणतः 2-1 वर्षापूर्वी माझ्याकडे आला. तो तरुण टपालानं घरोघर माल देण्याच्या एका कंपनीत वसुली विभागात कारकून म्हणून काम करत होता आणि या कामात आपल्याला भवितव्य नाही असं त्याला वाटत होतं. आणि आम्ही त्याची पार्श्वभूमी आणि त्याला काय करायचं आहे याबद्दल चर्चा केली. त्यांची साधारणतः माहिती मिळाल्यावर त्याला म्हणालो, आपल्या अधिक आणि चांगली नोकरी आणि अधिक जबाबदारी मिळावी आणि आपण कारकिर्दीच्या वरच्या पायरीवर चढावं असं तुला वाटतंय. मग याबद्दल मला तुझं खूप कौतुक आहे आणि वाटतंय. पण तुला पाहिजे असलेल्या कामासाठी आजकाल पदवीधर असणं पूर्ण करावं असा सल्ला मी तुला देईन. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधल्या शिक्षणक्रमात तुला हवा त्या कंपनीत तुला हवं ते काम सुद्धा तुला देईल. मग पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असल्याचा फायदा होईल हे मला कळलं. आणि तो उत्तरला, पण आतापर्यंत शिक्षण सुरू करणं मला अशक्य आहे. अशक्य का? अरे, एक तर आता माझं वय आहे 24 वर्ष. त्यात 1-2 महिन्यात आमचं दुसरं बाळ येऊ घातलंय. माझ्या कमाईमध्ये आत्ताच आमचं जेमतेम मागतं असं असल्यानं माझी नोकरी टिकवणं मला आवश्यक आहे आणि त्यामुळे अभ्यासाला वेळ देणं मला शक्य होणार नाही. मला तरी हे अशक्य वाटतंय आणि आपल्याला राहिलेलं शिक्षण पूर्ण करणं अशक्य असल्याची या तरुणाला अगदी खात्री झालेली होती. मग मी त्याला म्हणलो, तुला जर राहिलेलं शिक्षण पूर्ण करणं अशक्य वाटत असेल तर मग ते अशक्यच आहे. पण ते पूर्ण करून शकण्याबद्दल तू विश्वास बाळगलास तर परिस्थितीवर काही ना काही तोडगा निघेलच. आता मी तुला काय सांगतो ते ऐक. परत शिक्षण सुरू करण्याचं मनाशी ठरवून टाक आणि त्या एकमेव विचाराला मनात अग्रक्रम दे. आणि त्यानंतर अगदी मनापासून शिक्षण आणि कुटुंबाचं पालनपोषण या दोन्ही गोष्टी करायच्या आणि कशा जमवायच्या ते मग याच्यावर विचार कर. आणि 2 आठवड्यानंतर माझ्याकडे परत ये आणि तुला काय सुचत आहे हे मला सांग. 2 आठवड्यानंतर माझा एक तरुण मित्र परत आला आणि तुम्ही जे सांगितलं त्यावर मी खूप विचार केला. तो म्हणाला, परत एकदा शिक्षण सुरू करण्यासाठी आणि करण्याचं मी नक्की ठरवलंय. सगळ्याच गोष्टींना विचार अजून आलेला नाही, पण मी काहीतरी मार्ग निश्चित काढू शकेन. आणि तसा मार्ग त्यांना शोधून काढलात. एका व्यवसायात संघटनेकडून त्यानं शिष्यवृत्ती मिळवली. त्यात त्याची फी, पुस्तकं आणि किरकोळ खर्चाची सोय झाली. कामाच्या वेळा बदलून त्यानं कॉलेजच्या तासांना हजर राहण्याची व्यवस्था केली आणि त्याचा उत्साह आणि अधिक चांगल्या जीवनमानाच्या आशेकडे पाहून त्याच्या बायकोनेही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्या दोघांनी मग एकत्र बसून पैसे आणि वेळ यांचा परिणामकारक उपयोग होण्याच्या दृष्टीनं त्याचं योग्य असं अंदाजपत्रक तयार केलं आणि सुधारणरित्या मार्ग शोधून काढण्याचं एक उदाहरण आहे. मागच्या महिन्यात त्याला पदवी मिळाली आणि लगेचच एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापकही प्रशिक्षणार्थी म्हणून तो रुजूही झाला. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. हे अगदी खरं आहे. एखादी गोष्ट करणं शक्य आहे असा विश्वास बाळगा आणि सृजनात्मक विचार आणि पॉझिटिव्ह विचार नक्कीच तुम्ही ठेवले पाहिजे. कारण करण्याच्या दृष्टीने ही अगदी मूलभूत गोष्ट आहे. विश्वासातून सृजनशक्ती विकसित करण्याचे पुढील 2 सूचना तुम्हाला कारणीभूत ठरतील. तुमच्या विचारांच्या आणि बोलण्याच्या शब्दकोशातून अशक्य हा शब्द काढून टाका आणि तो अपयशजनक शब्द आहे आणि ते शक्य, अशक्य आहे हा विचार ती गोष्ट सिद्ध करण्याच्या दृष्टीनं इतर विचारांची साखळी प्रक्रिया सुरू करतो. एखादी गोष्ट करायची तुमची इच्छा आहे पण आपण ती करू शकणार नाही असं तुम्हाला वाटतं तर मग अशा एखाद्या गोष्टींचं स्मरण करा आणि ती गोष्ट तुम्ही का करू शकता यांच्या कारणांची एक यादी बनवा. आणि आपल्याला हे का जमणार नाही त्यावर लक्ष केंद्रित करण्यामुळे आपल्यापैकी अनेक जण काहीतरी करण्याच्या स्वतःच्या इच्छांना मारून टाकतात. आणि खरं तर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे का करू शकतो. यावर आपली मानसिक शक्ती एकवटायला नक्कीच हवी हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही मार्गस्थ झालेही पाहिजे एवढं लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करा, स्वामींची भक्ती सोडू नका. स्वामींच्या भक्तीत जेवढे असं तल्लीन होऊन जाल तेवढं तुमचं मन अगदी हलकं होऊन जातं आणि मनाला
अशा वेदना होत असतील तर नक्कीच मनाला आनंद मिळतो आणि मनाला आनंद मिळाला तर सगळ्या शरीराला आनंद मिळत असतो. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती सोडू नका. स्वामींच्या भक्तीत तुम्ही कायम चिरकाल राहा आणि स्वामींची भक्ती करता करता त्यांचे नामस्मरण सुद्धा करा. जेवढे जास्त नामस्मरण कराल तेवढे जास्त स्वामी तुम्हाला लवकरात लवकर दर्शन देतील आणि तुम्हाला दाखवून देतील की स्वामी शक्ती किती आहे. कारण मला असे अनुभव आलेले आहेत आणि स्वामी हे आपल्यासोबत लीला करत असतात आणि स्वामी आपल्यासोबत सर्व काही करत असतात. फक्त त्याच्यात स्वामी बघायला आपण शिकले पाहिजे. म्हणून स्वामींवर प्रेम करा. स्वामी तुम्हाला कधीच धोका देऊन जाणार नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींची भक्ती आणि नामस्मरण हे करायलाच लागेल आणि स्वामींची माळजप तुम्ही दररोज करायचे. त्याने भरपूर काही अनुभव तुम्हाला येतील आणि तुम्हाला नक्कीच चांगला ज्ञानाचा तुमच्यामध्ये प्रकाश पडेल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या ही निवारण्यास स्वामी तुमची नक्कीच मदत करतील. आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी असाच राहण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचं कधीच विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.